सगळे काढा आम्ही दोन्हीचा आता व्यवस्थित आहे. ओके सर, थँक्यू. थांबा इतकं नका पोच. आता तुम्ही सगळ्या अभ्यासकांची चर्चा केली का? हो. आम्ही सगळ्यांनी होता पश्चिम महाराष्ट्रातले कुठे पश्चिम महाराष्ट्रात हे कुठे नाही. तिघ जण कोल्हापूर कोल्हापूरवाला कुठे हे पण हा निकम म्हणते कुठे निकम कुठे निकमला दिलं सगळं वाचायचं. कुऱ्हाडी नाहीत का? निकमला सगळं वाचायचं. तुमची चर्चा झाली काही सगळं? आमची चर्चा यांच्याबरोबर पूर्ण झाली. आम्ही तुम्हाला जे वाचून दाखवलं जे ते लिहिलेलं आहे लिहिलेल्याप्रमाणे आम्ही त्यांच्याकडून कबूल करून घेतलं. मग ते द्यायला तयार आहेत म्हणले का? जे द्यायला तयार आहेत असे सगळे कबूल झाले. त्याच्यामध्ये आपण ते लिहिलेलं आहे. भाऊ तयार झाले का? मराठवाड्याचा मुद्दा फक्त मुख्यमंत्र्यांकडे नाही, हे बाकीचे मुद्दे बाकीचे मुख्यमंत्र्याकडे ढकललाय त्यांनी. चर्चा करू. हा कोणतं मराठवाड्याचा सांख्यिकीप्रमाणे घ्यायचे त्याच्यावर काही फळबाचा मुद्दा नाही राहिलेला आहे. तो मूळ की आपण ती मूळ काढून वंशावळीचं काम करतोय. हां. आणि त्या दोन्ही बी आपण जी शपथपत्राची केली ते दोन्ही शपथपत्र व्यवस्थित समजून सांगितलं. अर्जदाराचं नातेसंबंध मेवणे भाची बहीण मेवना हे मला काय बरं का? मग नाही हे आम्ही त्यांच्याकडून कबूल करून घेतलं. जे झालं ते तुम्हाला समोर तुमच्या ते मी त्यांना आलेले अभ्यासक आणि सरकारमध्ये झालेली चर्चा त्यांनी सांगितलं मला येऊन तुमच्या अगोदर की विखे पाटील साहेबांनी सरकार मुख्यमंत्री पण याचा धरा बरं का? उगं जाळं एका जणांवर जाळं नको आहे. त्यांची तयारी नसत तर उगं तुम्ही अंगावर घेऊ नका. म्हणजे घरच्या वेळी सांगतो तुम्हाला दोघाला त्यांना वाटल्यास फोन लावा. चर्चा केली ते यांच्याशी नाही मुख्यमंत्र्याशी म्हणतो. मुद्दा साहेबांच्या बरोबर सीएम साहेबांच्या बरोबर आपण तेवढं फन त्यांच्या कानावर टाका असं आहे. परत उद्या ते अंग काढून घेते तर ते पुन्हा विखे पाटलावर लाडवर येईन बरं का? मी आता सांगतो तुम्हाला. नाही ते तुम्ही बोला त्याला पुढं नको. ते उद्या त्याला बदलू शकतो माणूस. तुमचं हे बघा तुमचं मित्रत्वात प्रेम वेगळं असेल आमचं सामाजिक वेगळं आहे. ते माणूस काही वेळेस चांगला बी आणि ते काही वेळेस ते खड्ड्यात पण घालतो समाज. त्यामुळे तुम्ही वधून घ्या. तुम्ही नका रोष अंगावर घेऊ समाजाचा. आम्ही सरळ सांगून देऊ या दोघांचं ऐकलं नाही म्हणजे समाज तुमच्या अंगावर जाण्यापेक्षा ते लोड नको. आम्ही काय म्हणत नाही मुख्यमंत्री करणार नाही. आम्ही काय दोष पण नाही द्यायलो. पण ते उद्या त्याला जर आडवं पडलं मातृ सत्ता पितृ सत्ता काहीतरी व्यवस्था निर्माण केली आहे. सगळ्या समाजात ते लागू आहे. ते तर होणारच नाही ना. होणारच कुठला मुद्दा राहिला? आपण जी चर्चा केली तर तुम्ही बोलतच नाही. तुम्ही आपण जे त्यांचा एकाच महत्वाचा मुद्दा मराठवाड्याच्या मराठ्यांनी नाही आहे. त्यांना प्रमाणपत्र कसं मिळेल म्हणून आपण हैदराबाद ऐकन तर कसं जनगणना आणि ते तुम्ही गॅजेट तर घेतलेलंच आहे ना. तर याच्या त्याला प्रमाणपत्र मिळत नाही. ते मिळावं म्हणून आपण तुम्ही म्हणले का आमच्या अधिकाऱ्यांनी बरं ते बरं ते मिळावं म्हणून का करला? नाही या अभ्यासकाला सांगून द्या गॅजेट काय केल्यावर गॅजेट लागू होईल. दादा आपण नेता गॅजेट तर आपण स्वीकारले ना तेच सांगितलं. आणि मागच्या आंदोलनात ते शिकलो तरी स्वतः म्हणले होते गॅजेट स्वीकारलं याचा अर्थ मराठवाड्याच्या ज्या मराठीच्या मुली नाही आहेत त्यांना प्रमाणपत्र मिळेल. नाही ते हो म्हणले होते. बरं आता जे जनगणना घेतली जनगणना घेतली नव्हती याच्यात आणि ऐकून केलं 67चा पुरावा आमचा ग्राह्य धरावा. ते तर 50 वेळा सांगतो नाही मराठवाड्याच सांगतोय. गॅजेट मध्ये संख्या आहे नावं नाही. मग आता त्या काळात 2,56,000 छत्रपती संभाजीनगर जालना जिल्ह्यात कुणबी होते. ते आज नाही येत कुठं गेले? तर मग हे जे मराठी होते त्या काळात 2,56,000 कुणबी म्हणून ते आता मराठा म्हणून आहे. त्यावेळेस ते अस्तित्वात होते कुणबी म्हणून. पण मधल्या काळात काय झालं काय माहित नाही. मग ते धरायचं कसं आता? तर 2,56,000 जेवढे कुणबी आहेत तेवढ्याला द्या म्हणून नाही आमचं त्या काळातल्या संख्येप्रमाणे. आता ते 11 लाख झाले मराठा. तेवढे द्या पण ते धरायचे कसे? तर मग त्याला पर्याय करावा लागेल आपल्याला. ज्याच्याकडे 1967 खासरा असेल त्यालाच देता येईल. रहिवास पुरावा धरला आपण मान्य केलं नाही. मग काय रहिवास पुरावा राहील. 67चा खासरा प्रमाणे पत्राप्रमाणे बोललेलं आपण बोलू मग ॲफिडेव्हिटच आहे. आणि
थांबा ना ती- तुम्ही. नवीन जेव्हा आपण पार्टी एसओपी करून दिलं ना तेव्हा धरलं ना आपण ते. हे सुपे मान्य आहे का तुम्हाला? ते ज्याची नोंद आहे त्याच्यासाठी ते खासरापत्राचं चाललं, आपलं हे चाललं. ज्याची नोंद नाही आहे त्याच्यासाठी आपला हा प्रयत्न चालला. त्याच्यासाठी गॅजेट मग जनगणना मी घेतली. काय तरी म्हणतो, नाही ते हे जे सांगितलं त्या साहेबांनी हे सांगतात ज्याच्या पूर्वी नोंद आहे त्याच्यासाठी गॅजेट हे वंशावळ हे बाकी ज्याची कोणबी जी नोंद आहे त्याला दाखला प्रश्नच नाही, त्याला दाखला मिळणारच आहे. ज्याची नोंद नाहीये, नंबर येते फक्त त्या गावामध्ये. आपण म्हटलं 67 मध्ये जे काही निकष दिले 3-4 प्रकारचे त्याप्रमाणे पूर्तता करून दिली की आपण देऊ टाकू त्यांना. आणि त्यात उलट त्या व्यतिरिक्त जे कागदपत्र अधिकारी मागत होते तर ती आठ रद्द करून टाकतो. काय आपल्याकडून एखाद्या दिवस काय गपलत होती, ती रद्द करून टाकू. आपल्याकडून पण एखाद्या दिवस काय गपलत होती, उपोषण सोडवायच्या नादात. नाही नाही पाटील, मी असं काही नाही, मला तुम्हाला काही नाही काही नाही. अरे मी तुम्ही पर्सनल नका घेऊ. नाही तुम्ही जा बरं. मग सरकार एखादं उपोषण सोडायच्या नादात किंवा याच्या नादात माणूस काय करतो, हो 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 करत राहतो. त्याचे दुष्परिणाम हे समाजाच्या करिअरवर होते. मग त्याच्यात 67चा खासरा घेता येतो का? त्या गॅजेटच्या आधारे घेता येत असलं तरच हा म्हणू आपण. घेता येत असला तरच म्हणतोय. तुम्ही ते घेतलाय वाचलाय याला मान्य आहे. हे मुद्दा नंतर पुन्हा घालते म्हणून तुमच्या समोर ओढून घ्यायला लागलं. तुम्हाला मान्य आहे का अभ्यासकाला? म्हणजे आमच्या दृष्टीने खासरा वाचेल मी काय खासवाची मी वाचलंय रहिवाशी की खासरा घ्या 67चा. मग माणूस धरताच येत नाही ना त्याशिवाय. एक तर तुमचं नाव पण नाही गॅजेटमध्ये. संख्याप्रमाणे घ्यायचं तर 67चा पुरावा द्यावा लागेल तूच हे म्हणून त्या काळातला. कितला रहिवास वगैरे कुठला तरी द्यावं लागेल. काय राहिले पुन्हा एकदा सांगा. परत ते काय होतं काही राहिलं असलं तर मला आत्ताच सांगा. त्यांचा पुरावा आहे. काय करायचं थांबा ना भाऊ, काय करायचं? नाही, मी ते 2 मुद्दे घ्या म्हणलं. तुम्ही कोणचे घ्या म्हणले? हैदराबाद गॅजेट ते काढा 12 नंबर ते 2 नंबरचं कागद त्यांना लगेच समजतं. नाही हे इथं सुधारणा काय करायची, हैदराबाद गॅजेट विचार घेतलं, जनगणना घेतली आणि आम्ही आरक्षणात होतो पूर्वी तर आमचं जनगणना घ्यायला लावायची. जनगणना घ्यायला लावायची. 1881 कुठली गॅजेट? हा 1881 1901 पर्यंत होतं ना. 1901 पर्यंत जनगणना घेतली. सगळ्या घ्यायला लावायच्यात का फक्त 1921 ची घ्यायला 1ची लावायची? बी घेतली, 81ची बी घेतली. त्यात कुंभी आपण सगळे 1901 मराठी. हा. घ्यायची, 1901 ची एक घ्यायची. हा 1881 ते 1901 आलं. 81 ते 1 3-4 आहे त्याच्यात. हो. गॅजेट तर ते मला घेत कळत नाही तुझ्या लोकांचं. तुम्ही आता नवीन मुद्दा का उपस्थित करता? मग काही तुझ्याविषयी बोललाच नाही माझ्याबरोबर. 67च्या आधीचा मुद्दा आहे. 67 अगोदर बोललोच नाही आपण. आम्ही चर्चा करताना तुम्ही मुद्दे मांडत नाही, इथे वेगळे मुद्दे मांडतात. मला म्हणजे तुझं बोल पाठी मी आणि म्हणून मी पुन्हा बोलून घेतलं ना. ते गपलत नंतर काय होते. मी पण तेच करतो. मी अभ्यासकांना विचारल्याशिवाय थांबा 1 मिनिट थांबा ना. मी सुद्धा अभ्यासकांशी चर्चा केली, यांना सन्मान दिल्याशिवाय मी आतापर्यंत आंदोलन केलेलं नाही. मी गरीबाचा पोरगा आहे, फक्त इमानदारीने लढतो एवढंच. मी शपथ सांगतो तुम्हाला, मी सकाळी पिलेलं पाणी उपोषणाच्या आधी पाणी पिण्याचा अधिकार आहे, त्याच्यानंतर नाही. ते आत्ता सगळं उलटवलं इथं आत्ता ह्या टायमाला. मी इमानदारीनं लढतो, पण नंतर अभ्यासक मला टायमाला हो म्हणते आणि नंतर कोणाचं तरी ऐकत येत आणि ते म्हणजे नाही हे आम्ही तिथं म्हणलं होतं हे करा पण आमचं ऐकूनच घेत.